आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आम्ही मराठीतून बोलणार पुढे यांना मराठी शिकवा। तू आलायस कुठून मला सांग, कुठला आहेस तू? यूपीला आलायस ना, तिथे फोड भरायला आलायस ना, मग इथली लोकल माणसं असतात। आम्हाला काय नाही, काय घेणं देणं नाही। मुळात काय माहितीये का, यांनी मराठी शिकवा। तू महाडमध्ये आलायस, महाराष्ट्रात आलायस, मराठी बोलायला शिक पहिली गोष्ट। बघ सध्या महाराष्ट्रात परप्रांतींची मजुरी वाढत असताना महाड शहरामधील बस स्टँड जवळ असलेल्या हॉटेल वेलकम या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण विर्याती सेनेचे शहर अध्यक्ष शंतनू पिसाट हे या ठिकाणी शोरमा घेण्यासाठी गेला असता या हॉटेलमध्ये जाऊन कुपन आणून बाहेर असलेल्या परप्रांतीय कुक जवळ दिले ही असता त्या कुक कडून त्या मनवी सेना कार्यकर्त्याशी अर्वच्च भाषेत भाष्य करून अपमानकारक वागणूक दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाडमध्ये आक्रमक झाली। यांनी हॉटेल वेलकम जवळ जाऊन मनसे स्टाईल राडा घालत परप्रांतीयाला समज देत हॉटेल व्यवस्थापकाला देखील समज दिली असून महाडमधील हॉटेलमध्ये असणाऱ्या कामगारांची व्हेरिफिकेशन करण्याची मागणी मनसैनिकांनी केली। यावेळी फूड अँड ड्रग्स कडून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले। शर्माच्या चिकनवर खायचा रंग लावल्याने मनसे अधिक आक्रमक झाली। यावेळी अन्न खाद्य प्रशासनाजवळ तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यानंतर हॉटेल मालकाने माफी मागत विषयाला पूर्ण विराम दिला। नमस्कार, मी शंतनू पिसाट। आज महाडमधील नामांकित हॉटेल वेलकम हॉटेल इथे मी आज शोरमा घ्यायसाठी गेलो होतो। तिथं आपण म्हणजे त्यांचे शोरमा घेण्यासाठी तिथे कुपन सिस्टीम आहे, तर त्या कुपन सिस्टीममधनं मी एक कुपन काढले। त्यानंतर ते कुपन घेऊन जिथं जो शोरमा बनवणारा जो म्हणजे कुक आहे त्या कुकजवळ मी कुपन द्यायला गेलो। कुपन द्यायच्या वेळेला त्या कुकनी म्हणजे माझ्याजवळ म्हणजे परप्रांतीय कुकनी माझ्याजवळ अर्वाच्य भाषेत असं उत्तर केले की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आपको लेण्यात लो नाही तो मत लो, असे उत्तर जे करतायत त्या म्हणजे मला एकच सांगणं आहे की हे जे परप्रांतीयांचा जो एवढा जो माज वाढलाय ना, हा माज यांचा जिरवलाच पाहिजे आणि त्यासाठी ह्याच्या पुढे मनसे आक्रमक होणार आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी अथर्व उमेश देशमुख, मनविसे महाड तालुका अध्यक्ष। आज सायंकाळी 7च्या सुमारेस एक महाड तालुक्यातील नामांकित हॉटेल वेलकम या ठिकाणी एक घटना आमच्या निदर्शनामध्ये आली। आमची मनविसेचे पदाधिकारी काही तिथं खाण्याच्या वस्तू खरेदी गेले असता त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की तिथे एक कामगार मजूर आहे, तो अर्वच्य भाषेमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदीमध्ये आमच्या पदाधिकाऱ्याशी एकदम उद्धटपणे बोलत होता। हा सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा मुद्दा हाच आहे की कुठेतरी मराठी माणूस या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे की बाबा बाहेरचे परप्रांतीय येऊन आपल्यावरती मजुरी करून जात आहे। पण आज ही गोष्ट महाडमध्ये उघडीस आपण केलेली आहे। आज तरी यापुढे अशी कुठली घटना महाडमध्ये घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या गोष्टीला अजिबात आरा देणार नाही। मनसे स्टाईलनी त्या व्यक्तीला आणि जो कोण संबंधित हॉटेल मालक असेल किंवा कोणी असेल त्या व्यक्तीला मनसे स्टाईलने उत्तर 100% दिलं जाईल। निश्चितच। ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड।